हाय. आजचं टायटल तुम्ही वाचलंच असेल व्हिडिओचं. अ, आजचा जो विषय आहे तो खरंच गंभीर आहे आणि मला असं वाटतं की बरेच जण ह्याला रिलेट करू शकतील. कारण बघा हा विषय बोलला गेला नसेल फारसा बऱ्याच जणांचा, पण मनात कुठेतरी या गोष्टी राहिलेल्या असतात आणि जसा विषय आजचा त्याप्रमाणे की चांगले आई-वडील मिळावेत ही कुठच्याही मुलाची इच्छा असते आणि जनरली समाजाला पण असंच वाटत असतं की ज्यांच्या घरात मूल जन्माला येते ते लोक त्या मुलाला नीट सांभाळतील, हे फार गृहीत धरलेलं असतं. पण दुर्दैवाने असं नाही आहे. अनेक घरं अशी आहेत जिथे मुलांकडे जी बेसिक लक्ष देण्याची गरज आहे तीसुद्धा भागत नाही. त्या मुलांकडे कोणाचं लक्ष नसतं किंवा आई-वडील स्वतःच असे काय म्हणू ना आपण त्यांचं नातंच इतकं फाटलेलं असतं आणि बऱ्याचदा यांची मुलं चुकूनच झालेली असतात. त्यांना नको असताना झालेली असतात आणि त्यामुळे त्यांना मुलांना वाढवण्यासाठी जे आई-बाबांचा जो त्याग पाहिजे, जे प्रेम करणं हवं आहे, ती गरज मुलांची भागत नाही. या आई-वडिलांना मुलं काय म्हणतो ना आपण अंगावर आल्यावर आपण एखादं काम पडतंच आपल्या अंगावर म्हणून आपण करतो, ते जसं असतं, तसे हे आई-वडील आपल्या मुलांना वाढवतात. हे पटकन लक्षात येत नाही मुलांच्यासुद्धा. कारण बघा डोळे उघडल्यानंतर जे पहिली चेहरे दिसतात 2 ते आई-वडिलांचे असतात आणि त्यामुळे आई-वडील हे कुठच्याही मुलासाठी दैवत असतं त्याचं. पण जसे-जसे मुलं मोठी होतात, जशी-जशी मुलं शाळेत जायला लागतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी तयार व्हायला लागतात, तसं त्यांना कळायला लागतं, की अरे, माझ्या घरात मला जी वागणूक मिळते आणि इतर माझ्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या घरात जी वागणूक मिळते, ह्याच्यात खूप फरक आहे. खूप मुलांचे अनुभव असे आहेत, की त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडील आवडत असतात. कारण खरंच ते खूप प्रेम करताना दिसतात त्यांना. आणि त्यांना तेव्हा लक्षात यायला लागतं, की म्हणजे आई-वडील प्रेम करतातच, असं नाही आहे. माझ्या घरात जे मला आई-वडील मिळालेत, ते असं वागत नाही आहेत यांच्यासारखं, म्हणजे हे कुठेतरी चुकतायत. पण ही जी पक्की जाणीव आहे, की आपले आई-वडील चुकीचेच आहेत किंवा त्यांनी आपल्याला फार चुकीच्या पद्धतीने वाढवलं. हे दुर्दैवाने पक्कं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की ही खूणगाठ व्हायला खूप उशीर झालेला असतो. तोवर खूप मुलींची तर लग्न होऊन जातात. याची 2 कारणं असतात. बरेचदा तर आई-वडिलांना कटकटच नको असते. त्यामुळे तेच लवकर लग्न लावण्याच्या पाठीमागे असतात किंवा या आई-वडिलांच्या धाकाला आणि प्रेम नसण्याला मुलं इतकी कंटाळलेली असतात, मुलं-मुली, की तेच आपलं कधी लग्न होईल असं बघतात लवकरात लवकर आणि त्यामुळे साहजिकच त्या वयामध्ये जे काही शहाणपण त्यांच्याकडे असतं त्यानुसार त्यांना तो जोडीदार मिळतो. खूपदा तो चॉईस बरोबर नसतोच. बरं त्या जोडीदाराला सुद्धा कळतंच कधीतरी, की म्हणजे त्या मुलीकडूनच, की आई-वडील चांगले नव्हते आणि ही मुलगी आता कधीही तिच्या घरी जाणार नाही. असं जेव्हा एखाद्या नवऱ्याला कळतं, तर तेव्हा दुर्दैवाने तो नवरासुद्धा त्या बाईशी फार वाईट वागू शकतो. कारण त्याला माहिती असतं जाणार आहे कुठे. हेच कदाचित मुलांच्या बाबतीतही होत असेल, माहीत नाही मला, कारण माझ्यापर्यंत असं कोणी सांगायला आलं नाही. पण येस, आई-वडील चांगले नाही मिळाले ही तक्रार बऱ्याच मुलांची सुद्धा असते. मात्र मुलं आपल्या पायावर उभं राहण्याकडे त्यांचा कल असल्यामुळे एका योग्य वयात त्यांचं फोकस त्या साईडला शिफ्ट होतो. पण मुली जास्त करून सातत्याने आई-वडिलांच्या जवळ असतात. त्यामुळे त्यांना ही खूप ताणतणाव, बोलणी खाणं हे सगळं सहन करावं लागतं. एका मुलीचं उदाहरण असं आहे माझ्यापुढे, जिनं अनेक वयापर्यंत मार खाल्ला आईचा. अगदी म्हणजे भिंतीला डोकं आपटून वगैरे तिची आई मारायची तिला. याचा परिणाम तिच्यावर असा झाला, की तिला योग्य वयात जे पिरियड्स यायला पाहिजेत ते आले नाहीत. ती 30 वर्षाची झाली तरीसुद्धा तिला पिरियड्स आले नाहीत आणि त्यामुळे तिचं लग्न होणं तर अशक्यप्राय गोष्ट होती. पण ती तिच्या आईला एवढी कंटाळली होती, की तिनं पेपरला जाहिरात दिली. तिला जसं आहे तसं स्वीकारणारा नवरा मिळाला आणि कुठेतरी तिचा जीव भांड्यात पडला. कारण या आईच्या घराच्या तुरुंगातून तिची सुटका झाली. पण मला असं वाटतं, अनेक मुलं-मुली अशी आई-वडिलांपासनं जाणत्या वयात दूर होतातच. कारण किती दिवस माणूस छळ सहन करणार, कुठेतरी बाहेर पडतो. पण त्यांच्या मनातल्या तुरुंगात ते आजही आई-वडिलांनी कैद केलेल्या तुरुंगामध्ये आजही जगतायत. त्यांच्या मनात आजही त्या सगळ्या जखमा आणि मला असं वाटतं, की 40शी मी नेहमीच म्हणते, की मागे जाण्याचा टप्पा असतो. माणूस आपल्या पूर्व आयुष्य कसं गेलं याकडे थोडंसं लक्ष देतो या काळात आणि त्यावेळी या जखमा न भरल्यामुळे तशाच वर येतात
आणि प्रत्येक बाईला मनात हे यायला लागतं की का मला असे आईवडील मिळाले, ह्यांच्यामुळे माझं व्यक्तिमत्व असं झालं, ह्यांच्यामुळे मला लवकर लग्न करायला लागलं, ह्यांच्यामुळे कदाचित मला हा नवरा स्वीकारावा लागला, वगैरे वगैरे अनेक तक्रारी असतात. आणि त्या आजही त्या आईवडिलांना मनातल्या मनात कर्ज करत त्या आपलं आयुष्य जगत असतात, मनातल्या मनात रडत असतात, एकाकी असतात. पण मला असं वाटतं की अशा त्रासदायक आईवडिलांचं घर जिथे सोडता, ते माहेर जिथे सोडता, तिथं त्या आठवणींना पण तिथेच सोडा. ते गाठोडं तिथेच फेकून द्या आठवणींचं आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात करायची असं म्हणून दुसऱ्या घरात जा. तर तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्याचा नवीन विचार करू शकाल. आता ही 40शीत आलेली एक बाई जी माझ्याशी बोलत होती, तिला ह्याच कारणाने मानसिक त्रास पण खूप झाला. तिचा नवराही तिला फारसा चांगला मिळालेला नव्हता. या सगळ्याचा परिणाम म्हणून तिला अनेक शारीरिक आजार, दुखणी जडली आणि आत्ता 45व्या वर्षी ती खूप फ्रस्ट्रेट झालेली आहे. काय करावं समजत नाही. अशा वेळी ती माझ्याशी बोलायला आली होती. तर माझं अशा सगळ्या लोकांना एकच सांगणं आहे, की हो, चांगले आई-वडील मिळायलाच हवेत, पण ते मिळतात असं नाही, ही एक रिॲलिटी आहे. आपल्या बाबतीत आपल्याला अतिशय चुकीचे आई-वडील मिळाले, हे कुठेतरी आता खूणगाठ बांधायला पाहिजे. समाज काय म्हणतोय ह्यापेक्षा आपला अनुभव काय होता बालपणीचा? मला माझ्या आई वागणूक कशी दिलेली होती? आणि आता आपण मोठं झाल्यावर आपल्याला कळतं, की आई म्हणजे काय? आईनी कसं असायला पाहिजे? अशी आपली आई नव्हती का? असे आपले वडील नव्हते का? तर ते नाही आहेत चांगले, ते नाही आहेत त्या लायकीचे. आपल्याला असे आई-वडील मिळाले, ही रिॲलिटी कुठेतरी मान्य केली ना, तर तुम्हाला पुढे जाता येईल. पण अजूनही ह्या मुली कुठेतरी डायलेमात आहेत. आपलंच काही चुकलं होतं का? कारण बघा समाजाचा दबाव इतका असतो, की आई-वडिलांविषयी नावं ठेवताय. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना बोलताय. अरे पण आई-वडील कसे मिळालेत? हे पण बघायला हवं. सगळ्यांना चांगले आई-वडील नाही मिळत. ही एक फॅक्ट आहे आणि ही कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. तर या मुलींनी ही जी कैद आहे मनाची, त्या कैदेतनं आता बाहेर यावं. आणि मी एकच सांगेन, की तुम्हाला चांगली आई नसेल मिळाली, पण तुम्ही ते सगळे दुर्गुण टाळा, जे तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळाले किंवा आईचा अनुभव तुम्ही घेतलात. तुम्ही आई होताना मात्र यातली एकही गोष्ट मी करणार नाही आणि माझ्या मनात जशी एक चांगली आई होती, ती आई होण्याचा मी प्रयत्न करीन, असं जर म्हणलात ना, तर मी म्हणेन की अशा चुकांचं, अशा दुःखांचं परिमार्जन काहीतरी पॉझिटिव्ह आणि काहीतरी चांगलं करूनच होऊ शकतं आणि ते तुम्ही तुमच्या हाताने घडवू शकता. तुम्ही तुमच्या मुलांना इतकी माया द्या, इतकं प्रेम द्या, इतका विश्वास द्या. त्यांचं व्यक्तिमत्व मजबूत व्हावं म्हणून मदत करा आणि मला असं वाटतं हा प्रयत्न ह्याच्यावर फोकस केलात, तर तुम्हाला कसं दुर्दैवी घर आणि आईवडील मिळाले ह्या फॅक्टकडे तुमचं थोडं कमी लक्ष जाईल. त्यांचं कर्तव्य म्हणून जे करायचं ते करा, पण त्यांच्यात मानसिकरित्या फार अडकून नका राहू. कारण त्यांनी तुम्हाला जर त्रास दिलेला असेल, तर या कटू आठवणींना आता कुठेतरी समारोप द्यायची वेळ आली आहे, असं मला वाटतं. तर हा होता माझा आजचा विषय. कसा वाटला मला जरूर सांगा. बाय.